नावापुढे डॉक्टर लिहिलं म्हणून माणूस खऱ्या अर्थाने सुशिक्षित होत नाही, कारण डिग्री कॉलेज देतं पण संवेदनशीलता वागण्यातून दिसते. प्रणित मोरेच्या शो मधील डॉक्टर सेजल पवारची एक जुनी क्लिप सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या क्लिपमध्ये ती वैद्यकीय शिक्षणासाठी दान करण्यात आलेल्या मृतदेहांबाबत मित्रांसोबत केलेल्या असंवेदनशील प्रकाराची गोष्ट हसत सांगताना दिसतेय. सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात टीका झाल्यानंतर सेजल पवारने आपल्या वक्तव्याबद्दल माफी मागितली आणि आपली चूक मान्य केली. माफी मागणं हे निश्चितच योग्य पाऊल आहे, पण हा विषय केवळ एका माफीनंतर संपत नाही. कारण प्रश्न फक्त एका व्यक्तीने काय बोलला याचा नाही, तर व्यावसायिक जबाबदारी आणि मानवी संवेदनशीलता आपण किती गांभीर्याने घेतो याचा आहे. आणि या क्लिपमध्ये प्रणित मोरेची प्रतिक्रिया ही दुर्लक्षित करता येणार नाही. समोरची व्यक्ती एखादा असंवेदनशील प्रकार हसत सांगताना त्यावर स्वतः हसणं, तो विषय हलक्यात घेणं आणि त्यातून आणखी विनोद निर्माण करण्याचा प्रयत्न करणं हे देखील योग्य नाही. प्रत्येक गोष्ट विनोदाचा विषय नसतो. काही प्रसंगी कलाकाराची जबाबदारी फक्त लोकांना हसवण्याची नसते, तर कुठे थांबायचं, काय चुकीचं आहे आणि कोणत्या विषयाचा सन्मान राखायचा हे ओळखण्याचीही असते. कारण स्टेजवरून मिळणाऱ्या हशामुळे चुकीची गोष्ट योग्य होत नाही, उलट गंभीर विषयही सहजपणे हसण्याचा भाग होऊ शकतो. असा चुकीचा संदेश समाजात जाऊ शकतो. समानता म्हणजे मुलगा असो किंवा मुलगी, चुकीला चूक म्हणण्याची प्रामाणिकता. ज्या व्यक्तींनी वैद्यकीय शिक्षणासाठी स्वतःचा देह दान केला, त्या मृतदेहांवर अभ्यास करूनच अनेक विद्यार्थी डॉक्टर बनतात. त्यांच्या शरीराची खिल्ली उडवणं म्हणजे केवळ एका मृत व्यक्तीचा अपमान नाही, तर ज्या देहदानामुळे तुम्हाला शिकण्याची संधी मिळाली त्यामागचा सन्मान न राखणं आहे. दुसऱ्याच्या सन्मानाची जाणीव न ठेवता मिळालेल्या टाळ्या तुमची बुद्धिमत्ता सिद्ध करत नाही, त्या आपल्या विचारांमध्ये नेमकं काय कमी आहे याचा विचार करायला भाग पाडतात. तुम्हाला काय वाटतं? हा फक्त एक विनोद होता की आपल्या समाजातील वाढत्या असंवेदनशीलतेचं उदाहरण? आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी ऐका जराला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.